श्रोतेहो नमस्कार. गेल्या व्हिडिओत तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओतून आपले लाडके कवी वैभव जोशी यांनी लिहिलेले शब्द कविता ऐकवणार आहे खुद्द त्यांच्याच तोंडून. शिवाय त्या कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन प्रसंगी बॅकग्राऊंडला म्हटली गेलेली त्यांचीच कविता, ईश्वराकडे त्यांनी मागितलेलं वरदान, दुसऱ्या एका वैभव जोशी फॅनच्या तोंडून तीही ऐकवणार आहे. शिवाय निवेदिका विनया केसकर हिलाही वैभव जोशींची कविता ऐकवण्याचा मोह आवरला नाही. मीही त्या सगळ्या ऐकण्याच्या मोहात पडले. म्हणूनच तुमच्या मनातला तो मोह जाणून आजचा हा व्हिडिओ सादर करते आहे. भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे प्राण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. जे युगांपासून काही कधी ना बोलले, जे युगांपासून काही कधी ना बोलले, त्या मुक्या ओठास स्फूर्तिगान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका, काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका. त्या परी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. या तहानेच्या तटावर मृगजळा नाही कदा, या तहानेच्या तटावर मृगजळा नाही कदा. आसवांचे एक गंगा स्नान दे रे ईश्वरा. छान तू बोललास तर तुझी कविता सादर करण्याची परवानगी मागते. तुला पाहताना तुझा होत गेलो, तुला पाहताना तुझा होत गेलो. आता काय माझे असे राहिले, तुझा तुझा मोह माझ्यामध्ये चेतला अन दिवे पंच प्राणातून तेवले. अशी मुग्ध लाही कधी सोसली ना, कधी पाहिला दाह ही कोवळा. तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी कळा, सर्वांग स्पर्शी झळा. परी चंद्रमा येई तो स्वागताला, परी चंद्रमा येई तो स्वागताला. नभी पेटले चांदणे पाहिजे, तुझे दिव्य लावण्य ओवाळायला, तुझे दिव्य लावण्य ओवाळणाऱ्या. मला कर्पुराचे जिणे पाहिजे, मला कर्पुराचे जिणे पाहिजे. हे सगळं कसं काय, एवढी डेप्थ कशी काय आहे? मला शब्दकळांची गंमत वाटते. भाषेवर प्रचंड प्रेम आहे आपल्या मराठी भाषेवरती, आणि या शब्दाचे द्वैत आलेले आहे, जी ड्युअलिटी आलेली आहे. असं वाटतं की कोण ही सुंदरी, की तुला पाहताना तुझा होत गेलो. आता काय माझे असे राहिले, तुझा मोह माझ्यातून चेतला दिवे पंच प्राणातून तेवले. कोण असेल ही? तर कवी बरेच लोकांना वाटतं की यांचे 30-35 अफेअर्स असतील वगैरे असं, पण कवी बरेचदा एकतर आयुष्यभर तो प्रेयसीमध्ये कविता शोधत असतो किंवा कवितेत तरी प्रेयसी शोधत असतो. त्याचा संवाद कवितेशीच चालू असतो, स्वतःच्या प्रतिभेशीच चालू असतो असं मला वाटतं. आणि हे जे तिन्ही काळ देहात माझ्या आता अशा उमलतात सर्वांग स्पर्शी झळा, हे जे आहे की एकदा का ह्या विधेचं व्यसन लागलं, हा छंद तुमच्या बरोबर जगायला लागला की तुम्हाला तिने अशी ही लाही आहे, पण मुग्ध लाही आहे. मगाशी जे शब्द खूप अट्रॅक्ट करत होता, मुग्ध लाही, कारण ही भावी हवीशी लाही आहे की हो हा त्रास आहे.
कविता एक तर पोळलेल्या हाताने लिहायची आणि नंतर लिहून पुन्हा हात फोडून घ्यायचा हा प्रकार. क्या बात आहे. तर ती लाही मुग्ध आहे. अशी मुग्ध लाही कधी सोसली ना कधी साहिला दाहही कोवळा, तिन्ही काळ देहात माझ्या आताशा उमलतात सर्वांग स्पर्शी झळा. पण तुझ्या येण्याची तारीख वेळ तर सगळी तू ठरवलेली आहेस. त्यामुळे मी काय तर फक्त त्या मनस्थितीत राहणं गरजेचं आहे. तर परी चंद्रमा येई तो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. आणि जेव्हा तू येशील तेव्हा तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला मला कर्पुराचे जीण पाहिजे. म्हणजे आम्ही सँडी विंडी असं काही माईकवरच बोलतो आम्ही. तर सँडी म्हणल्याने इतक्या प्रेम कविता आणि उत्कट संदीपच्या प्रेम कविता म्हणजे लोकांमध्ये इतक्या पॉप्युलर आहेत. अप्रतिम कविता. उत्कट म्हणलं सँडी एवढ्या प्रेम कविता वाचतोयस. त्या दिवशी तो खूपच वाचत होता व्हॅलेंटाईन डे नसून सुद्धा. मी म्हटलं अरे लोकांना वाटेल तुझी 30-35 अफेअर्स आहेत. तशी मला माईकवरतीच म्हणतो हे बघ वैभ्या, चितळे काय स्वतः भाकरवडी खात नाही. तुम्ही पण तिथेच माईकवर त्याला म्हणतो पण चितळे दुपारी 1 ते 4 काय करतात आपल्याला काय माहिती. तर हे बरेचदा असे एकमेकांच्या ऐकलेल्या किस्स्यातनं सुचलेल्या कविता असतात. ते प्रत्येक वेळी अशा पद्धतीने परकायात प्रवेश नाही करायचा. स्वतःच्याच हव्यासावर कविता लिहिली की अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग बिल्डिंग मधल्या शेजाऱ्यांना, गल्लीतल्या वाण्याला, मेडिकल स्टोरवाल्याला, भाजीवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि काही एक कळलं नसून त्यांनी सगळं कळल्यासारख्या माना बनवायच्या. असे खेळ सुरू होतात. बरं हा खेळ इथेच संपत नाही. एव्हाना त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या कधी विषारी नागांसारखे दिसायला लागून आता त्यावर आणखी एक कविता सुचते की काय असं म्हणेपर्यंत नेहमीचं देऊळ येतं. बाहेर बसलेल्या आंधळ्याला छप्पा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत. करू इच्छितात. बऱ्याच लोकांना प्रतिभा असतेच असं नाही. प्रत्येक इथे बसलेल्या पैकी प्रत्येकाने एक कविता केली माझ्यासकट. म्हणजे काहीतरी सुचतं, काहीतरी हे होतं, ते पुढे जात नाही किंवा कवी म्हणून नंतर काहीच सुचत नाही. पण मग त्यासाठी सातत्याने काही करत राहावं किंवा काय म्हणजे किंवा ज्यांना कविता येतात त्यांनी अजून चांगल्या कविता येण्यासाठी काय करावं? वाचन, चिंतन, मनन आणि मग लेखन. आणि लेखन झालं की परत दुसऱ्या कोणाचं तरी वाचन, चिंतन, मनन, लेखन. हा एकमेव मार्ग आहे या जगामध्ये तुम्हाला लिहित ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला चांगला माणूस बनवण्यासाठी, तुम्हाला चांगलं संभाषण करण्याला उद्युक्त करण्यासाठी. या 4 पिलरवरती आधारित कलाकारांचं, कवींचं, सृजनकारांचं आयुष्य चाललेलं असतं. त्यामुळे होतं काय की एकदा आपल्याला म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा जसं सुरुवातीच्या काळात घडलं की आपल्याला लिहिता येतंय आणि लोकांना ते आवडतंय म्हटल्यानंतर आपण इतरांचं काही बघायलाच जात नाही. पण मी फार डेलिबरेटली स्वतःला त्यातनं बाहेर काढलं त्या सगळ्या लौकिकातनं आणि कौतुकातनं. आणि आता पुढची कविता कुठे आहे हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे तुम्हाला. म्हणजे मी यशवंतरावला कोथरूडला हाऊसफुल कार्यक्रम झाला असला नंतर लोक दीड तेव्हा 0712 असा लँडलाईनवरनं फोन आला आणि मी ग्रेस असं म्हणाले. ते माझ्या हातातली बॅग पडली होती खाली. तर मला म्हणाले इथपर्यंत येऊन गेलात माझ्या उंबऱ्यात एक पट्टी लावायला का नाही. तर म्हटलं असं कोण धाडस करणार. तर ती रचना अशी होती की भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही, रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही. माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे, माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे. मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. ही वडिलांसाठी हा शेर लिहिला होता. माझं त्यांचं नातं म्हणजे शक्तीमधल्या दिलीप कुमार अमिताभ बच्चन सारखं. ते गेल्यानंतर मला त्यांनी काय काय दिलं याची प्रचिती यायला लागली म्हणून हा शेर लिहिला होता की एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म काही फार अंतर होत आहे. आणि स्वतःच्या जमिनीवर राहण्यासाठी
स्वतःसाठी बरं झालं हा शेर लिहिला होता की आतुनी उसळून येणाऱ्या हव्या उन्मुक्त लाटा, आतुनी उसळून येणाऱ्या हव्या उन्मुक्त लाटा, फक्त पाणी साचल्याने धुंद सागर होत नाही, भूक जाळू लागेल की चंद्र. आणि आणखी एक परत जमेल, त्या ठिकाणी मी रमाया लागलो आहे जरासा, त्या ठिकाणी मी रमाया लागलो आहे जरासा, त्या तिथे माझा आताशा व्यर्थ आदर होत नाही, भूक जाळू लागेल की चंद्र भाकर होत. त्यातला एक शेर होता की दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला, दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला, एक प्याल्याने कुणाचाही सुधाकर होत नाही, भूक जाळू लागेल की चंद्र भाकर होत नाही. आणि त्या रचनेवरनं गिरीश साहेबांशी ओळख झाली. आता मला म्हणाले होते की मी गेल्यानंतर तू माझ्यासाठी काहीतरी करशील, तर ते 4 तुकडे ऐकत होतो की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो डोळ्यात उमटते नक्षी. सृजन म्हणजे इथे सगळ्यांना माहिती आहे पण सांगतो, क्रिएशन, सर्जनशीलता. विजन म्हणजे एकांतवास, आणि येणारे विचार म्हणजे प्रवासी पक्ष्यांसारखे, स्थलांतरित पक्ष्यांसारखे येणारे, आणि त्यांची नक्षी झाली की त्याची कविता होते की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो डोळ्यात उमटते नक्षी, सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते, सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन, मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन, कशिद्याला कळे कळे तो आतून उसवते वीण, विषबाधित एकांताला, विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मगाशी मी म्हटलं ना की भट म्हणायचे की विराम अक्षर सोड, शब्द सोड, त्यातला अवकाश सोड, विराम चिन्ह सुद्धा जास्तीचं नाही पाहिजे कवितेमध्ये, अशी खिळेबंद टोकबंद तुम्हाला कविता लिहिता आली पाहिजे. तर इथे जांभूळ निळेपण का वापरलं, तर जांभूळ निळेपण हा मुक्या माराचा रंग आहे. तुम्हाला मुका मार बसल्यानंतर तो रंग तुमच्या त्वचेचा जांभूळ निळा होत जातो, आणि हा विषबाधित एकांताला बसलेला मुका मार आहे, तुझी आठवण येते म्हणून. म्हणून विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. आणि शेवटचा तुकडा आहे की तो प्रवास कसला होता आरंभ न अंत जयाला, आणि आमचं जे नातं होतं, तो प्रवास कसला होता आरंभ न अंत जयाला, जन्माच्या मोहापायी गेले जे मरण लयाला, हारात कळ्यांच्या कोणी निर्माल्य ओले होते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण. कोटी लोकांनी जीव लावलेला आहे आणि त्याच्यावरती 4 लाख वगैरे रील्स झालेले जातात. आणि जसं म्हटलं तसं की चांगली कविता, एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटाने घेऊन जाते, तसं ते मन तुझं जंतरंग आलं आणि लोकांना त्याचे वेगवेगळे अर्थ लागले. आणि माझ्या तायांच्या लपवलेल्या साड्या बाहेर आल्या कपड्यात, वेगवेगळे त्याच्यावरती रिलीज झाले, सगळं झालं. त्याचं कारण आहे की त्याला ना म्हणजे ती सुचतानाच ज्ञानबा तुकारामच्या ठेकेमध्ये सुचलेली आहे. आणि मला तो या विश्वातला शाश्वत नाद वाटतो ज्ञानबा तुकारामचा, जो आहे की तुम्ही कितीही अस्वस्थ असा, अस्थिर असा, वेदनेने पिडलेले असा, पण हा ज्ञानबा तुकारामचा एकदा पखावा मृदुंग वाजायला लागला की तुम्ही एकदम तुमचं चित्त स्थिर होतं, तुमचं मन पांडुरंगाचरणी चंद्रभागेच्या काठी जाऊन निवांत बसतं तुम्ही. अशा पद्धतीचा त्याचा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे आणि आपल्या संतांनी आपल्याला जी काय शिकवलं त्या कवितेमागचा विचार, हा विचार ऐकणं महत्वाचं. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं, कारण त्या ती जे कविता आहे त्याचं इतकं थोडंसं उथळ काही वेळेला प्रदर्शन की त्याचा तो डेफ्थ आहे ना, ती महत्वाची आहे. त्या कवितेची डेफ्थ खूप छान आहे खरं तर. नाही म्हणजे मी या विचारांचा पुरस्कार आहे की तो कवीने एक अर्थ हातात द्यावा, उरलेले अर्थ त्यांना जसे जसे अनुभव येतात तसे लोकांना वेगवेगळ्या वेळी लागतात. असं लगेच समारंभात सगळं सांगितलं की कळलंच असं होत नाही, कविता तसा प्रकार नाही. त्यामुळे थँक्यू बेटा. त्याचा मागचा विचार असा होता की आपल्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे त्याचं आजचं अप्लाइड नॉलेज काय आहे.
म्हणजे आज जर ते आपल्याला अंगी मानवायचं असेल तर काय कुठल्या अवस्थेत आपण सतत राहायला पाहिजे. जसं औदुंबराचं विश्लेषण करताना मी स्थितप्रज्ञतेबद्दल बोललो होतो की जळात पाय सोडून बसला होता बालकवींची होतं तसं. तर त्या सगळ्यांचा विचार करत असताना मी एका वळीवरती येऊन स्थिर झालो की तुम्ही कायम भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही याच्यावरती या प्रतलावरती जर जगत राहिला तर तुम्हाला इतर गोष्टींचा त्रास होणार नाही. तुम्ही त्या स्थितप्रज्ञतेने बघू शकता. म्हणून मग त्याच्या ज्या ओळी आल्या होत्या की आणि मी नेहमी सांगतो 2 मिनिटं मुद्दाम घेतो पण हे सांगणं गरजेचं आहे की त्याच्या पहिल्या 2 ज्या ओळी आहेत ते समिंद्राचं मन तुझं खिशातला लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. म्हणजे तुमच्या आतमध्येच सोर्स आहे स्रोत आहे समुद्रासारखं तुझं मन आहे तर लाटांमध्ये काय नफा नुकसान मोजत बसणार आहेस तू. म्हणजे आणि लोकांच्या म्हणजे कुठला तरी चंद्र येणार मग आपली भरती ओहोटी ठरवणार कुणाच्या तरी वागण्यावरती आपण आपलं वागणं का बेस करायचं आणि हे सगळं इतकं शाश्वत आपल्याला माहिती असताना आपण खिशात लाख लाटांच्या ऐवजी खिशात लाख नोटांमध्ये अडकून पडते. म्हणजे आधी आपण पैसा मन गुंतवतो मग पैसा कशात तरी गुंतवतो आणि मग सतत त्याचे रिटर्न्स पण फक्त पैसा गुंतवत नाही आपण मन गुंतवतो स्नेह गुंतवतो देह गुंतवतो मोह गुंतवतो काळजी माया आपुलकी करुणा स्नेह सगळ्या गोष्टी आपण गुंतवतो समोरच्या माणसामध्ये आणि त्यांचे नुसतं गुंतवून थांबलं तरी सुद्धा चालेल पण आपल्याला त्याचे सतत रिटर्न्स हवे असतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो आपण या गोष्टींकडे आणि ते अत्यंत व्हॉलेटाईल पोर्टफोलिओ आहे. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासारखे आहे. काल +21% होता आज -7% झालं. बोंबल आयुष्य असं आपण निराशेत जगतो कारण नसताना. म्हणजे शाश्वतता ह्याच्यामध्ये कुठलीच नाहीये. म्हणजे ह्या अशा पोर्टफोलिओला मी अनस्टेबल पोर्टफोलिओला त्याचं CAGR म्हणताना असं म्हटलं होतं की आपण फक्त क्रेडिट अप्रिसिएशन ग्लोरी आणि रिवॉर्ड वरती जगत असतो आणि ते आलं नाही की आपण अपसेट होतो. पण हा जो शाश्वत नार एकदा ज्ञानोबा तुकारामचा तुमच्या मनामध्ये घुमायला लागला की तुमचा पोर्टफोलिओ पण स्थिर होतो आणि तुमचा CAGR बदलून होतो कॅरेक्टर ऍप्लिकेशन ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट. तर इथे येण्यासाठी ह्या सगळ्या विचारांच्या मंथनातून इथे जी कविता आली ती की समुद्राचं मन तुझं खिशात लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखा बाज नाही. जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखा बाज नाही. भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं. अरे अवस पुनव दोन्ही काय काल होती आज नाही. अवस पुनव दोन्ही काय काल होती आज नाही. भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आपल्या सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलेलं आहे. एक छोटंसं काम पण दिलंय. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आडल्या नडल्या जीवनातून घेऊन जायचं पार. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आडल्या नडल्या जीवनातून घेऊन जायचं पार. अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही. आणि मन तुझं जंतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. म्हणजे आपल्याकडे ना आपल्या बरोबर घरात राहणारी माणसं सुद्धा अचानक लहरी वागतात कधी कधी की आणि आपल्याला प्रश्नच पडतो की असा कसा हा माणूस आता तर चांगला वागत होता. कवींना तर लहरी वागायचं लायसन्स असतं. तुम्ही घेतलंय ते काही झालं की आपली सासरगडची मंडळी आली की आपण शिंद्यांना जगलून बसायचं. चर्चाच नको काय म्हणजे फार मागे जाते ती चर्चा. त्यापेक्षा बोलायलाच नको. ते पण म्हणतात अगं बाई सुचते वाटतं काहीतरी. आणि लहरी वागणं मगाशी जी गाण्याची प्रोसेस सांगितली 15 दिवसात गाणं देतो 14 दिवस आलाय कुठे कशात लक्ष नाही. जेवायला केलं ताट आणून ठेवलं हे काय काहीच नाही. ते मी नेहमी सांगतो की आमच्या घरी ज्या मदतनीस ताया येतात ना त्यांच्या नजरेत आमच्या श्रीमतीबद्दल अपार करुणा कीव अशी माया ममता वात्सल्य की कसा संसार करते हा असा दिवसभर सोफ्यात ऋतून बसलेला कुठे जाताना दिसत नाही येताना दिसत नाही. काय म्हणजे कुठून आमचा पगार करते कोण जाणे असे बरं झालं मी आम्ही तरी चांगल्या घरी पडलो म्हणतात. पण
म्हणजे कवी असा किंवा नसा, आपल्या जवळची माणसं लहरी वागतात अधूनमधून, पण आपणच आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की माणूस मुळात गावाला चांगला आहे म्हणून आपण निवडलेला आहे. वा. त्यामुळे आधेमध्ये लहरी वागणं आपण सहन करायचं असतं म्हणून. आणि जलतरंग का, तर जलतरंग हे अत्यंत लहरी वाहते. पाण्याचे बाउल्स वेगवेगळ्या साईजचे आणि त्याच्यावरती ते काठीने वाजवतात. त्या पाण्याचे 2 थेंब कमी जास्त झाले तर बेसून होतं ते, इतकं ते म्हणजे तुळणकर सर वाजवतात जे. तर म्हणून त्याला ती उपमा दिली होती की मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भरतीचा माज नाही ओळखीची.